तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये। कसं काय बरं आहे ना सगळं? खाऊन पिऊन एकदम मजेत ना? बाय गे, तुम्ही बोलत असाल ही काय अचानक ही कुठली भाषा बोलायला लागली? तर मंडळींनो, कारण पण तसं खास आहे। आम्ही आज चाललोय कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरीमध्ये। आणि मंडळींनो, मी एकटीच नाही चालली आहे, माझ्या सोबत कोकणातले 2 हिरे घेऊन चालले। हिरेनो यावा मंडळींनो, आम्ही रत्नागिरी मधल्या विंड सॉन्ग या रिसॉर्टला भेट द्यायला चाललो। लय खदलवणार आहे आम्ही तिथे जाऊन आज, आणि लय मजा येणार आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे, काय खदलवली आहे आम्ही ते। काय ग बाय, आता आडी करायचा प्रश्न आणलाशी आहे। तर लय मजा येणार आहे। कमेंटामध्ये सांगा आम्हाला कसा वाटतोय तो व्हिडिओ। फायनली आम्ही पोहोचलोय विंड सॉंग्स या रिसॉर्ट मध्ये। खूप शांतता इथे, शहरातलं एकदम असं गडबडीतनं किंवा खूप आवाजातनं इथे आल्यावर एवढी शांतता इथे जाणवते। आणि निसर्गाच्या कुशीत कोकणात काहीतरी वेगळीच जादू आहे, हे खरं आहे। एकदम शांतता, पक्ष्यांचे आवाज, झाडांचे आवाज एवढंच आहे, आजूबाजूला बाकी कसलेच आवाज नाहीये। खूप शांत वाटतंय। या आता ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे, खूप प्रवास करून आल्यामुळे, त्यामुळे आता आम्ही जेवणार आहोत आणि नंतर तुम्हाला अख्खं रिसॉर्ट आम्ही दाखवणार आहोत। चला। आणि कसं वाटतंय? या वेलकम, खूप भारी वाटतंय। म्हणजे आत्ताच आलोय, काही पाहिलं पण नाहीये, पण आत आल्यालाच कमाल वाईब आणि गुड अशी मजा मस्ती येणार आहे इथे। त्यामुळे बघूया आता रिसॉर्ट कसं आहे, हॉटेल कसं आहे प्रॉपर, स्वागतासाठी आलेत ते। मित्रांनो, आताच आम्ही रिसॉर्टला आलोय। खरं तर बोललं नाही पाहिजे, इथे शांत बसलं पाहिजे, तरी तुम्हाला सांगतो मी बॅग पण नाही काढले, इथे आल्याला येऊन बसलोय। छान वारा सुटला आणि मागे तुम्ही दृश्य बघाल तर वा वा वा। आणि ते तासन तास बसले तरी कमीच आहे। आणि खरं तर हे नशिबान आहेत, त्यांना इथेही एवढी भारी जागा मिळाली। सो मजा येते। मी 3 दिवस पण असं बसू शकतो इथेच एका जागी, एवढं भारी वाटतंय। पण असं नाही होणार, भूक लागली। आता आम्ही पटापट खातो, जेवतो आणि त्यानंतर थोडासा आराम करून हे सगळं आम्हाला फिरायचं प्रॉपर। सो पेटपूजा करूया आणि त्यानंतर संध्याकाळी भेटूया। आणि तुम्हाला हा आजूबाजूला वाऱ्याचा जो आवाज येत असेल तर या रिसॉर्टचं नावच आहे विंड सॉन्ग। तर नावाप्रमाणे नावाला साजेस असंच हे रिसॉर्ट आहे, त्यामुळे थोडा वेळ शांत राहिलं की तुम्हाला वाऱ्याचा एक सतत असं छान आवाज येत राहतो। तसं डिस्टिल करतात आणि मग त्याचे क्रिस्टल होतात। अच्छा, वा वा। आणि हे जे आता हे करून ठेवलंय राऊंड, तिथे झाडं, छोटी झाडे लावणार? नाही, तिथे आधी होती, गुलाबाची होती, पावसामुळे ती खराब झाली। अच्छा, चेंज करत असतो मी काय नाही। हे स्टिविया आहे। स्टिविया मतलब ते शुगर वाला स्टिविया? म्हणजे काय? साखर, स्टिविया नॅचरल शुगर। हा, नॅचरल शुगर फ्री वालं पडलं माझं। हा, जास्त गोड आहे आणि ह्याच्यात शुगर पण हे नसते, शुगर कंटेंट नसतं। गोड आहे, गोड आहे। हल्ली सगळे शुगर फ्री वरून स्टिवियावर आलेत। कमाल आहे। तुम्ही एकमेकांना प्लास्टिक आहे ना, हा, कोलगेट किंवा लेजचे पॅकेट्स ते कंप्रेस करून पत्रिका टाकाऊ पासून टिकाऊ, याचा आवाज पण येते पावसात। क्या बात है।
आता 1 तास माझ्याशी कोणी बोलू नका. वा वा वा, क्या बात. थँक्यू दादा. टेस्ट करा कसं आहे. कमाल. शब्द नाही म्हणजे समजून जा. काय बोलू. जेवणाची नशा झाली सिरियसली. आणि इतर ठिकाणी जेव्हा आपण खायला जातो तेव्हा कॉमन मासे म्हणजे सुरमई, पापलेट, कोळंबी याच्या व्यतिरिक्त आपण काही खात नाही. आज आम्ही इकडचे लोकल मासे ट्राय केले आणि ते इतके अप्रतिम झाले होते. शेतका आणि तांबूसे. मी नावं पण पहिल्यांदा ऐकली आणि मी खाल्लं पण आम्ही पहिल्यांदा. आणि खूप मजा आली. मस्त कमाल जेवण होतं. आमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की आता जेवल्यानंतर एक पडी टाकणं गरजेचं आहे. सोलकडी, सुका जवळा, आहा मजा आ गया. कितना कैप्चर करोगे हमें. बास हुआ. तयारी वगैरे करून आता आम्ही आलोय बीचवर. मीरा बंदरला. खूप भारी वाटतंय संध्याकाळी. आणि हा इकडचा व्ह्यू बघ. सनसेट पॉइंट पाहायला जाणार आहोत. हा तुम्ही समुद्राचा आवाज ऐकताय का. खूप शांत वाटतंय. एक अशी रम्य संध्याकाळ आणि एक सुंदर असा समुद्र किनारा. तासन तास इथे बसून फक्त हे पाहत राहावं इतकं सुंदर आहे हे. काय करतोय. क्रिएटिव्ह आहे. गोडी बांधलेली समुद्र, झोपाळा, छान हवा. हा हा हा, काय आवाज आहे. कुठला हा. ढोमा मासा. तर त्या समोरच्या बीचवरून आम्ही एका दुसऱ्या साईडला आलो आहे. आणि असा एक रस्ता आहे. दगडांचाच रस्ता आहे. तो खूप मस्त रस्ता आहे. आणि इकडून समोर असा समुद्र आहे. इथे आपण बसू शकतो. असा एक सरळ पुढे पुढे रस्ता आहे. बने पुढे चालला आहे. वनिता मागून येते. मजा येते तिला इकडून चालत जायला. मी वनेच्या पावलांवर पाऊल टाकते. ओके. या फार्म हाऊसचे विलाचे ओनर हे खूप हौशी आहे. त्यांना भजी बनवायला खूप आवडते. सगळंच जेवण बनवायला आवडतं. तर ते काही ना काहीतरी बनवत असतात त्यांच्या गेस्टसाठी. आता ते आमच्यासाठी भजी बनवतात. असं छान असं एकजीव करून घ्यायचं. तू खूप बघितले तुमचा व्हिडिओ. एकजीव करून वगैरे एकजीव करून घेतलं. एक 5-10 मिनिटं आपण ह्याला मुरत ठेवणार आहोत. छान मुरलं की आपण रवा किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठही तुम्ही टाकू शकता. टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं. कांदा टाकून गेलाय मी भाजतोय. तो कांदा टाकून गेला मी भाजतोय फक्त कांदा. सगळे काम करतात मी आणि वरी करतो. बाहेर मस्त पाऊस पडतो आणि सरांनी आम्हाला गरमागरम भज्या दिल्या आहेत. पाऊस भजी आहा कडक कॉम्बिनेशन. आमच्या मैत्रिणीला 10 वर्ष झाल्या. वा. हॅलो, गुड मॉर्निंग.
विंडसॉंग होमस्टे मधला आमचा हा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आता छान नाश्ता करून पूर्ण रत्नागिरी फिरायला जाणार आहोत. ऑफकोर्स 2-3 दिवसात रत्नागिरी फिरून नाही होत, पण जितकं काही फिरता येईल आम्ही सगळं फिरणार आहोत. खूप छान छान मंदिर आहेत इथे, खूप क्लीन बीचेस आहेत, समुद्रकिनारे आहेत आणि खूप बाजारपेठा आहेत, त्या सगळ्या फिरणार आहोत आणि जितकं शक्य होईल तितकं सगळं आम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टे विथ अस. भाटे बीचला आलोय. तुम्हाला बाजूला भाटे बीच दिसेल आणि भाटे बीचला लागूनच झरी विनायक मंदिर आहे. आम्ही तिथे दर्शनाला जातोय आणि खूप सुंदर छोटंसंच मंदिर आहे, पण खूप सुंदर आहे. आम्हाला श्रमेशने सांगितलं होतं की तुम्ही रत्नागिरीत गेलात तर या मंदिरात नक्की जा, तर आम्ही आता तिथे चाललोय. आता आम्ही गणेश गोळे गणपती मंदिरात चाललो आणि नंतर गणेश गोळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर जाणार. मंदिराबद्दल इथे सगळी माहिती लिहिलेली आहे आणि इथे खूप छान लिहिलंय की कुटुंब एकत्र यावी या उद्देशाने गावात एकच गणपतीची प्रथा आहे. म्हणजे या गावात मोजकेच काहीतरी 5 ते 6 नवसाचे गणपती सोडल्यास बाकी ह्याच मूर्तीला सगळेजण आपल्या घरातली मूर्ती समजून इथेच पूजा केली जाते किंवा इथेच गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गावातल्या कुठल्याच घरात गणपती ची मूर्ती वेगळी आणली जात नाही. किती भारी आहे. पाडेश्वर मंदिर इथे छान असं तिथे चाललोय. त्याच्या स्ट्रक्चरवरूनच कळतं की किती जुनं आणि कसं पुरातन मंदिर आहे हे. आम्ही आता पावस बाजारपेठेत आहोत आणि इथे श्री दत्त उपहारगृह असं खूप जुनं हॉटेल आहे आणि इथे भटाची मिसळ अशी खूप फेमस आहे, ती खायला आम्ही आलेलो आहोत. चला मग. नमस्कार. हो, आम्ही रत्नागिरीत फिरायला आलो होतो आणि आम्ही इकडची मिसळीचं खूप कौतुक ऐकलं, तर म्हटलं खायला आलोय. मस्त आहे हे. खूप किती वर्ष जुनं आहे हे? 52. वा वा वा. काका इथे रोज बघितल्यामुळे आपलीच माणसं आली तसं वाटायला लागलं. कारण रोज चेहरे दिसतात ना. वा 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 वा. कमाल कमाल. आम्ही आता कनकादित्य मंदिर कशेळीला आलेलो आहोत. माझी खूप इच्छा होती की या बीचवर कसंही करून पोचायचं आणि आम्ही खूप दिवसापासून हा प्लॅन करत होतो आणि फायनली तो सक्सेस झाला आहे. म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये रील्समध्ये स्क्रोल करताना बघायचो ही प्लेस, तेव्हा असं व्हायचं की आपण पण कधीतरी इथे गेलं पाहिजे. फायनली आम्ही आलो. म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली. त्यासाठी वनित आणि सुमितला थँक्यू. आम्ही आता देवघळी बीचला आलेलो आहोत आणि कनिकादित्य मंदिरात जी मूर्ती होती ती आधी इथे होती या गुहेत. आजचा विंडसॉंग होमस्टे मधला आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही सकाळी रत्नागिरी फिरायला गेलो होतो. जेवढं शक्य आहे तेवढं सगळं फिरलोय. ऍक्च्युली विंडसॉंग होमस्टे पासून बऱ्यापैकी सगळे बीचेस जवळ आहेत, त्यामुळे खूप मंदिरं, खूप बीचेस फिरून आलोय आणि आता आम्ही तुम्हाला ह्या होमस्टेची टूर देणार आहोत. आणि आल्या आल्या बाप्पाचं एक छान दर्शन होतं आणि इथे बरीच तुम्हाला झाडं दिसत असतील. तर आम्ही त्यांना विचारलं काल, तर इथे जवळजवळ
14,000 झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची. मी तुम्हाला दाखवेनच. छोटू गुलाब आहे, छोटू गुलाब एकदम. वेगवेगळ्या प्रजातीची एक झाडं आहेत इथे. तर हे पाहिलं तर तुम्ही अलमांडा, म्हणजे याच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. अलमांडा म्हणजे आम्हाला रूम मध्ये एक फूल होतं, त्यांनी असं स्वागतासाठी दिलं होतं, ते ह्याचंच होतं अलमांडाचं. हे आहे हा, येल्लो कलर आहे, आम्हाला पिंक कलरचं होतं. अशी छोटी 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 खूप झाड आहेत. या तुम्हाला दाखवते. हे बाय बघ, हे ते मगाशी म्हणत होते ना अलमंडा, अलमंडा. हे हे ते अलमंडा. रिश्तों के भी रूप बदलते हैं. अशी सुंदर आणि खूप मोठी रूम आहे. प्रशस्त रूम आहे. इथे आरामात सगळे राहू शकतात. एसी, 2 फॅन. आणि अजून एक की ही जी चित्र आहेत प्रत्येक रूम मधली, हे इथले जे ओनर आहेत सुबोध सर, त्यांनी काढलेली आहेत. आय मीन फोटो काढलेत आणि त्याची चित्र केली. क्लीन बाथरूम आहे तिथे. आणि रूम तर सुंदर आहेच. कुठून जाऊ? बाहेरची गोष्ट आहे ती मला सगळ्यात जास्त आवडली. हे बघताय का तुम्ही? हे काय आहे? समोर अख्खा समुद्र आहे आणि जेवढी मोठी रूम आहे तेवढीच मोठी ही बाल्कनी आहे, काय गॅलरी आहे किंवा बसण्याची सुंदर जागा आहे. आणि इतकं छान डिझाईन केलंय. हे खूप भारी वाटतं इथे रात्री बसून. आणि हे मला आवडलंय. हे बुकशेल्फ केलंय, इथे चार्जिंग पॉइंट, इथे छान असं बसायचं आणि पुस्तक वाचायची. खूप रिलॅक्स. आणि इथे फक्त झाडं बघत राहायची. तुमचा मोठा ग्रुप असेल ना इथे गप्पा गोष्टी करायला, जर तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायचा तर मजा कराल तुम्ही. आणि इथे पण त्यांनी छोटी छोटी झाडं लावून असं सगळं छान दिसतंय, सजवलंय, छान सजवलंय. आणि ह्या व्ह्यू साठी 10 पॉइंट आहेत. 10 पैकी 10. खूप गोड बनवलं आणि स्वतः हाताने अरे बनवलं. हे कालच फोटो काढलाय, एवढा पटकन झाला. क्या बात आहे. त्याला मी दुकान उघडायला लावलं, सगळी दुकानं बंद. कलर तुझा मॅच झाला. फुल जासिम सिंग. क्या बात है. वाव वा वा वा, खूपच मस्त. हे आमचे सुबोध गरुड सर, ज्यांनी 3 दिवस आमची खूप काळजी घेतली आणि या सुंदर जागेचे मालक. ही जागा बांधल्याबद्दल काय म्हणू तुम्हाला, कारण इतकी सुंदर जागा आम्हाला बघायला मिळाली तुमच्यामुळे. तर सांगा आम्हाला काय, कसं काय तुम्ही एवढं सुंदर तुमच्या डोक्यात आलं? डोक्यात येण्याचं कारण म्हणजे मी जागा घेतल्या गेल्या ह्याला बोर मारली आणि बोरला क्रिस्टल क्लिअर मिनरल वॉटर लागलं. तो एक शुभ संकेत होता. त्याच्यामुळे मी ठरवलं की इथे काहीतरी असं क्रिएट करावं की ते असं एकदम नैसर्गिक असावं आणि एकदम लोकांना आल्यावर ते आनंद देणार असावं. त्याच्यामुळे ते डिझाईन असं केलं की प्रत्येक रूमला सी व्ह्यू आहे. आणि गार्डन मी वेगवेगळ्या ज्या ट्रॉपिकल कंट्रीजमधली झाडं आहेत आणि आपल्या कोकणात जी येणारी झाडं आहेत ती झाडं जवळजवळ 14,700 झाडं लावली. आणि ती झाडं टिकवणं खूप कठीण होतं, पण आम्ही काही नवीन पद्धती वापरून ती झाडं टिकवली आणि त्याच्यामुळे आज ते सगळं असं हे नंदनवन निर्माण झालेलं आहे. म्हणजे ते असं आम्ही ठरवून केलं नाही,
ते होत गेलं. म्हणजे रोज डिझाईन चेंज करून, कारण कोणी आर्किटेक्ट आपण नव्हतं गेलं, स्वतः सगळं गुगलवर सर्च करून 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 भिंतींना काय ट्रीटमेंट द्यायची, कारण पाऊस खूप पडतो, डॅम्पनेस येतो, शेवाळ पकडतं किंवा आतमध्ये काळं हे थर जमतो, तो कुठेही आमच्या रूममध्ये कुठेही येत नाही. 5 वर्ष आधी कलरला काहीही एक्सटर्नल किंवा इंटरनल वॉलला कुठेही डॅम्पनेस नाही आहे. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी थोड्या शिकून 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 पूर्ण करायला वेळ लागला, पण जे निर्माण झालं ते अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. आणि तुम्ही येताय, कौतुक करताय, त्याने आमचा हुरूप अजून वाढतो. नाही, कौतुक करण्यासारखंच आहे. म्हणजे ही जागा तुम्ही काही वर्षांपूर्वी बघितली असती तर इथे संपूर्ण कातळ होतं, म्हणजे काळा दगड होता इथे, ज्याला इतकं सुंदर तयार केलंय तुम्ही. सगळ्यांनी आवर्जून येण्यासारखीच जागा आहे ही. थँक्यू आम्हाला इथे बोलावल्याबद्दल. आम्ही पुन्हा पुन्हा येऊ, जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की आता रिलॅक्स व्हायची गरज आहे, तेव्हा रत्नागिरीत पडा. आणि इकडची शांतता जी आहे एकदम, म्हणजे लोक बरीच जण येतात ते म्हणतात की आम्हाला शांत झोप लागेल, जागेत पाय ठेवला पॉझिटिव्ह आहे. म्हणजे घरामध्ये रूम्स मध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात, एवढी शांत जागा आहे ही. भारी वाटलं सर, खूप भारी वाटलं. थँक्यू. तुम्ही आलात केली तुम्ही तर असं की म्हणजे सेलिब्रिटीचा कुठेही हे न ठेवता, बाज न ठेवता, साधेपणाने आम्हाला असं वाटलं आमच्या घरातलंच कोणतरी आलं. थँक्यू. कारण की तुम्ही पण तसं आमच्याशी वागलात, घरातल्यांसारखं वागलात, त्यामुळे आम्ही तेवढी मजा करू शकलो. मी यांच्या घरचाच आहे, दत्तक घ्यायचा, हे मला दत्तक घेणार. मग मला पण घ्या काहीतरी असं. बापरे मजा आली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथून आम्ही ज्या स्पॉटला आता आहोत तिथून सगळी ठिकाणं, म्हणजे फिरण्याची सगळी ठिकाणं जवळपासच आहेत. म्हणजे सनसेट पण बघायला मिळतो, सनराईज पण बघायला मिळतो इथे उभं राहिल्यावर. आम्ही दाखवली तुम्हाला ती जागा. त्यामुळे असं नाही की अरे इथे आल्यावर आता काय करायचं, इकडचं सगळं फिरून झाल्यावर, तर बाहेरही फिरायला खूप जागा आहेत. आणि रत्नागिरीतले बऱ्यापैकी बीचेस इथून खूप जवळ आहेत, म्हणजे अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही जाऊ शकता, बीचवर धमाल करू शकता, मजा करू शकता आणि पुन्हा रिसॉर्टला येऊ शकता. अशी जागा आहे, असा स्पॉट आहे. त्यामुळे नक्की या. असं बोलून कळणार नाही तुम्हाला, तुम्ही इथे आल्याशिवाय, तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ती गंमत कळणार नाही. त्यामुळे नक्की इथे या आणि भेट द्या. आणि जर तुम्ही समजा तुमच्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत आलात तर रत्नागिरी स्टेशनला तुम्हाला घ्यायला, पिकअप करायला गाडी देखील ते अवेलेबल करून देतात. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जर रत्नागिरीमध्ये फिरायचं असेल तर त्यासाठी 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं तुम्हाला इथे अवेलेबल होतं. फक्त एवढीच अट आहे, तुम्ही इथे फक्त या. आणि इकडचं जेवण म्हणजे मी कधीच जेवल्यानंतर चालत वगैरे नाही, पण इतकं जेवतोय कारण जेवणाला इतकी कमालीची टेस्ट आहे. आणि सरांनी बरेच पदार्थ स्वतः बनवले, म्हणजे इतके कमालीचे मासे, जे मासे आम्ही कधीच खाल्ले नव्हते ते पण आम्हाला इथे खायला मिळाले. आणि आज तर मोदक आहेत आमच्या जेवणात, तर मॅमनी केलेले, म्हणजे दोघंही सर मॅम दोघंही आपल्याला फुल घरवाली ट्रीटमेंट आहे इकडे आल्यानंतर. जेवणासाठी इतकं उत्तम जेवण, साधी डाळ पण इतकी कमाल डाळ होती, म्हणजे बोट अशी चाटत राहतोय आम्ही आणि एवढं जेवतोय, एवढं मग नंतर चालतोय. इतकं कमालीचं जेवण आहे, खूप सुंदर, खूप. आणि आमच्या शिदमने देखील यांच्या किचन मध्ये पदार्थ बनवले. तिने आमच्यासाठी कोळंबी फ्राय केली होती, सो तिने इथे काम केलेलं आहे, त्यामुळे मजा येते. बिनपगारी नाही पगार घेतलाय मी, कारण तुम्ही जी ट्रीटमेंट दिली आहे तोच पगार आहे आमचा. कोकणात येऊन पिठी भात नाही खाल्ला तर काय खाल्लंय यार. इतके दिवस आम्ही मासे बिसे सगळं खाल्लंय, सगळं एका बाजूला, आणि आमचा पिठी भात एका बाजूला. यार आत्ता कम्प्लीट झाला इकडचा स्टे. हे जे तुम्हाला झुणक्यासारखं किंवा पिठल्यासारखं दिसतंय ते शेवग्याच्या शेंगांचा गर काढून केलेलं पिठलं आहे. कमाल ना. कसं आलं शिदम, कसं आलं? मी अजून टेस्ट नाही केला, मी सध्या डाएट फॉलो करायची प्रॅक्टिस करते. दिसतंय यार बने, ते सोड, हे बघ काय दिसतंय. हे डिझाईन बघितलं का? आणि जेवणानंतर कमाल असे मोदक आम्हाला सरांनी दिलेले आहे, आणि प्रॉपर व्यवस्थित मोदक खाते. स्पीचलेस. नको जाऊ मुंबईला, राहूया नाही ते. वा लाजवाब. पद्धतशीर तूप टाकून मोदक खाण्याचा हा प्रयत्न.
मेल्ट होतात डायरेक्ट आतमध्ये ना. तर मित्रांनो, या सुंदर जागेवरचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. इथला स्टे आमचा संपलेला आहे. आम्हाला खरं तर जायची इच्छा होत नाहीये, कारण ही शांतता, हा निसर्ग आम्हाला पुन्हा तिथे अनुभवता नाही येणार शहरामध्ये. तर तुम्हालाही तुमच्या जवळच्या माणसांसोबत निसर्गात आणि ह्या शांततेत छान क्षण घालवायचे असतील तर नक्की या. विंडसॉंग या होमस्टेला नक्की भेट द्या. रत्नागिरीत आहे आणि ह्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे या आणि या निसर्गाचा आनंद लुटा आणि छान जगा. खूप 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 रिलॅक्स वाटतंय. थँक्यू वनिता, तुझ्यामुळे माझी ट्रिप प्लॅन झाली. आणि हा व्हिडिओ कसा झालाय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आम्हाला खूप प्रेम देताय त्याबद्दल सगळ्यांना मनापासून लव्ह यू.